शिवाजी महाराज के बारे में जानना चाहता हूँ। यूपी से आया हूँ, महाराष्ट्र में, यहाँ पे काम चल रहा है अपना। तो मैं शिवाजी महाराज के बारे में बताएं, क्या क्या विशेषता है यहाँ पे, कैसे रहते थे, क्या रहन सहन था, क्या नहीं। तर तुम्ही आता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवभूमीमध्ये आहात, भोर तालुक्यामध्ये. अच्छा. तर सर्वप्रथम आपल्याला आल्यानंतर तुम्हाला समोर रायरेश्वर किल्ला दिसलाच असेल. तर त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती वयाच्या 16व्या वर्षी. अच्छा. तिथे की मी स्वराज्याचं तोरण बांधतो वगैरे. तोरण. तर तिथून त्यांनी जो प्रवास चालू केला, तर त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. त्यांनी हळूहळू सगळे गड किल्ले जिंकले इकडचे मावळातले. त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला आपल्या रायगड किल्ल्यावरती. रायगड किल्ल्यावर इथून जवळच आहे आपले 20-25 किलोमीटर. त्यानंतर मग त्याने तिथेच राहून खूप गड किल्ले जिंकले. तुम्हाला माहिती असेल तोरणा, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, मोहनगड. आता तुम्ही बघत असता समोरून दिसतो तुम्हाला तो मोहनगड. असे पूर्ण किल्ले जिंकले. वयाचे 50 वर्ष महाराजांनी ते पूर्ण स्वराज्यासाठी दिले. तर मतलब इन्होंने यहाँ पे युद्ध भी किया होंगे, लड़ाई की होंगी. हा. तर खूप लढाई झाल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. आता जो समोर किल्ला बघताय, त्या किल्ल्यावरती पहिले मुघलांचं राज्य होतं. अच्छा, वहाँ पे किले में इनके वो हत्यार तर 1680 मध्ये महाराजांनी इथं युद्ध केल्यानंतर तिथे हा किल्ला 1680 मध्ये हा किल्ला जिंकला. त्यानंतर हा किल्ल्याचा एकच उपयोग होतो की कोकणातून समुद्रमार्गे येणारा जो गनिमी आहे त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, की इथून आपण लक्ष ठेवू शकतो की कोण गनिमी आपल्या वरती चालून येतोय काय. त्या किल्ल्याच्या देखरेखीसाठी किल्ला होता. बहुत बहुत धन्यवाद आपने बताया इनके बारे में. जय शिवराय. जय.